मला गोष्ट सांगावीशी वाटते की अप्रगत विद्यार्थ्यांचा तास मी सुरू केलेला 500चा, म्हणजे आम्ही सर्व सहकारी 10वीचे जादा तास सुरू केलेले, गणित आणि इंग्रजीची. पालकांना विनंती, ज्यांचे पाल्य 10वीला असतील तो 11:30 वाजेला जादा तासाला येतो की नाही हे तुम्ही बघायचं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थिनींसाठी आणि तक्रार पेटी ठेवलेली, नुसती विद्यार्थिनींसाठी नाही, विद्यार्थिनी दोघांसाठी. त्यांना सांगितलेलं आहे की जे तुम्हाला कसं वैयक्तिक आपसातले भांडण नाही, तर माझे सहकारी असतील किंवा गावातल्या शाळा सुटल्यानंतर तुम्हाला कोणाचा त्रास असेल, अशा मुलांचा बंदोबस्त करायचा असेल तर तो केला जाईल, हे आश्वासन त्यांना देण्यासाठी काही तक्रार पेटी आहे. एक नाही, अशा अनेक योजना आहेत, अनेक गोष्टी ज्या संकल्पाच्या पुढे द्यायच्या आहेत, करायच्या आहेत. माझे सर्व शिक्षक सहकारी, शिक्षिका सहकारी अतिशय चांगले. जसं कुटुंबामध्ये आपण पाहतो की एखादा खूप निपुण असतो कामामध्ये, एखादा कमी निपुण असतो, तसं कदाचित असू शकतं. माझे सहकारी शिकवण्यामध्ये एखादा खूप तरबेज, एखादा खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल आणि एखादा थोडाफार कमी असेल, कारण काही वेळेला ते नवीन असतात, काही वेळेला अनुभवाची कमतरता असते. त्यामुळे तसं न मानता त्या सर्वांकडे सकारात्मक दृष्टीने तुम्ही जाता. या पालक मेळाव्यामध्ये तुम्ही जेव्हा आम्हाला प्रश्न विचारणार आहात किंवा तुमचे जे प्रश्न आम्हाला तुम्ही समस्या सांगणार आहात, त्याच्याकडे आम्ही नकारात्मक न बघता सकारात्मक दृष्टीने बघू. जे चांगलं आहे ते सांगा. कारण शाळा म्हटली की शाळेमध्ये खरं म्हणजे सगळे भेदभाव, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून विद्यार्थी हित कसं सांगता येईल, विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल हे सांगणं तुम्ही अपेक्षित आहे. आम्ही तर प्रयत्न करतोय, तर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी असं काही होणार नाही की त्या अशक्य आहे, आम्ही करणार नाही, या गोष्टीवर माझा विश्वास आहे. तुम्ही सांगितलेल्या गोष्टीला माझ्या सर्व शिक्षक शिक्षिका सहकारी 100% त्या कसोटीला उतरण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हा शब्द तुम्हाला देतो, 100%. जे काही सकारात्मक असेल, आम्ही जे बोलू त्याची एवढी नकारात्मकता घेऊ नका, ते पण सकारात्मक बघा. तर आम्ही पण तुमच्या मुलांसंबंधी जे सांगू किंवा जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही बोलता आहात, त्यात आम्ही बदल करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, काल परवा तुम्ही जर पेपर पाहिला असेल, थोडीशी अतिशय मन विषण्ण करणारी गोष्ट होती. सम्राट भालेराव नावाचा विद्यार्थी, 10वीचा मुलगा फक्त, आणि तो रमीच्या आधी गेला आणि त्याने आत्महत्या केली. म्हणजे पालकांना विनंती आहे, मुलगा आमच्या ताब्यात 5 तास किंवा फार झालं 6 तास असतो, बाकी 18 ते 19 तास तो तुमच्या ताब्यात असतो. थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्या, थोडंसं त्याच्याशी संवाद साधा. होतं काय, तू पालक बऱ्याच वेळा कामाच्या निमित्ताने दिवसभर बाहेर असतात, दोष तुमचा नाही, मी पण पालक आहे. आई घरी असते, आई कामाच्या गरजेत असते, मुलाला आपला मोबाईल नाही मिळत, त्याला आई सोपी असते आणि आईच्या मोबाईलवरनं त्याने हा गेम खेळून स्वतःला कर्जात पडवून घेतलं. मग आता आपल्या आई वडिलांचं कसं होईल म्हणून त्याने आत्महत्या केली. ही मनाला हेलावणारी गोष्ट आहे. आता अलीकडची तरुण पिढी ही मोबाईलच्या खूप आहारी चाललेली. माझी ती एक विनंती आहे तुम्हाला, थोडंसं मुलांशी संवाद ठेवा, मुलांबरोबर बोला, मुलांचं मोबाईलमध्ये काय बघणं आहे, काय चाललंय ते बघा. मला वाटतं 1-2 ॲप सुद्धा आहेत मुलांसाठीचे, ते जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्या ॲपच्या माध्यमातून मुलांना इतर काहीच बघतात, तर काहीच करतात अभ्यासाविषयी. त्याची माहिती मी ग्रुपवर टाकेल तुम्हाला, याचा अवकाश की ज्याच्यामुळे तुमच्या मुलांना कुठला गेम, कुठली गोष्ट खेळता येणार. तुम्ही कमांड दिल्याशिवाय, तुम्ही ऑर्डर दिल्याशिवाय. विनंती एवढीच आहे, निदान आठवड्यात, निदान 15 दिवसात तुमच्या विद्यार्थ्या म्हणजे तुमच्या मुलाचं, तुमच्या मुलीचं स्वतः तुम्ही दप्तर काढा.
आता हा प्रश्न विचारा साहजिक मनात पण येईल, मग तुम्ही काय करता? इथं 2000 मुलं आहेत. 2000 मध्ये आपण म्हटलं 1700 जरी हजर राहिले, 1800 जरी हजर राहिले, तर एवढ्या मुलांचे दप्तर तपासण्यात जर वेळ घालवला तर शिकवणं होणार नाही. इन्स्टंट ॲक्सिडेंटली अचानक आमचे जे क्रीडा शिक्षक जे आहेत ते दप्तर बघत असतात. आक्षेपार्ह सापडलं की आम्ही बोलत असतो. त्याचबरोबर तुमच्या मुलाची संगत कोणाबरोबर आहे, तो कोणाबरोबर राहतो, शाळा सुटल्यावर तो किती वेळाने येतो, या सगळ्याची थोडी अधूनमधून कळणं माहिती घेतल्या हे आपल्याला त्यांना सांगायचं असतं. बरोबर आहे की नाही? आपण या सगळ्या वयातनं गेलो की नाही? महिला इकडे, दादा, सर्व विचार करा. आपण 8वी 9वी 10वीला असताना आपल्याला काही कळायचं का आपण काय करत होतो असताना? आज आपण जी अपेक्षा करतो की मुलांनी सगळं सांगितलं पाहिजे, एकदम व्यवस्थित वागलं पाहिजे, काही चुकीचं पाऊल उचललं नाही पाहिजे, मुलांनी मुलींशी बोललं नाही पाहिजे, मुलींनी मुलांशी बोललं नाही पाहिजे. बरोबर आहे ना? माझं म्हणणं आहे की आपला काळ गेला. आता मुलांना मुलींना एकत्र राहून प्रोजेक्ट करायचे असतात. आपल्याला फक्त आपल्या मुलांना आपली मर्यादा काय आहे एवढंच समजून सांगायचं आहे. बरोबर आहे की नाही? आज समाजात वाढत असताना, शिकत असताना मुलांशी बोललं नाही पाहिजे मुलींनी, असं कोणाकोणाला वाटतं? हात वर करा बरं. जर संवाद नाही साधला तर लक्षात येईल का? जे आता उद्या तुमची मुलं इंजिनिअरिंगला जातील, मेडिकल फील्डमध्ये जातील, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आणि पुरुष सोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आणि याच्यामध्ये जर आपण म्हटलं तर तू मुलाशी बोलू नको, तू मुलीशी बोलू नको, तर चालेल का? नाही चालणार. तुम्ही जितके बंधनं तुमच्या मुलांवरती घाला तितके ते तुमच्यापासून लपवून वेगवेगळ्या गोष्टी करतील. तुम्हाला एकच करायचं आहे, तुमच्या मुलाला हा विश्वास द्यायचा आहे, तू चुकीचं कर, तू बरोबर कर, मी तुझ्या सोबत आहे. तुझं फक्त एक काम आहे, तुझ्या हातनं चूक जरी झाली तरी तू मला सांगायचं आहे. बाहेरच्या लोकांकडनं मला माहिती पडलं तर मला जास्त वाईट वाटेल. बरोबर आहे की नाही? आपल्या मुलाने आपल्याला सांगितलं तर आपण सांगतो हे असं नाही, हे चुकीचं आहे, असं नको करू, तसं कर. पण ज्यावेळी तुमच्या मित्राने किंवा तुमच्या मैत्रिणीने तुमच्या मुलाबद्दल चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली, तुम्हाला वाईट वाटतं की नाही? संताप होतो की नाही तुमचा? पण आपलं मुले आपण काय करू शकतो का? आपल्याला फक्त एकच करायचं आहे की त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे की कोणतीही परिस्थिती, कशीही परिस्थिती आली तर आपल्याला आपले आई वडील पाठीशी आहेत, ते आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सपोर्ट करणार आहे. तुम्ही जर सांगितलं की तू चुकीचं जरी केलं तरी मला सांगतील की नाही मुलं? बऱ्याचदा असं होतं की त्यांच्याकडनं चूक होते पण हे त्यांच्यानंतर लक्षात येतं. त्यांना वापस पण यायचं असतं त्याच्यातनं, पण त्यांना मार्ग सुचत नसतो. बरोबर आहे की नाही? आईला सांगितलं आई रागवेल, वडिलांना सांगितलं तर वडील मारतील. वाटतं ना, आपल्यालाही वाटायचं ना आपले आई वडील मारतील, बोलतील, रागवतील. तर आपल्याला हा विश्वास निर्माण करायचा आहे की तुम्ही जे कराल त्याच्यामध्ये आमचा पूर्ण सपोर्ट आहे, तुम्ही करा. तुमच्याकडनं करत असताना काही चूक झाली, अनावधानाने चुकीचं पाऊल उचललं गेलं तर आम्ही तुमच्यासोबत आहे, आम्ही त्यातनं तुम्हाला बाहेर काढू. पालक मेळावा म्हटला की आम्हाला उत्सुकता वाटते आणि त्या उत्सुकतेबद्दल सरांनी आधीच चिंता व्यक्त केली. एक उत्सुकता असते की आज आपले सगळ्यांना पूर्ण घडेल. आपल्या शाळेत चालणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटीज, विद्यार्थी केंद्रीय शिक्षणासाठी चाललेले विविध उपक्रम आणि त्या उपक्रमातून घडलेले खूप सारे विद्यार्थी यांची ओळख ही आमच्या पालकांना मिळेल. त्यांचा या शाळेवरती असलेला लोभ, प्रेम हे पुन्हा एकदा वाढेल. सोबतच त्या चर्चेतून, त्या मार्गदर्शनातून, एकमेकांच्या विचार विनिमयातून पुनश्च एकदा आमच्यासारख्या शिक्षकांना विद्यार्थ्यांचं ते काम करण्याची एक नवीन ऊर्जा मिळेल आणि त्या ऊर्जेतून
पुन्हा एकदा चांगले विद्यार्थी या विद्यालयातून घडून बाहेर पडतील ही आमची अपेक्षा असते. दुर्दैवानं पुन्हा एकदा आमची अपेक्षा कुठेतरी फोड करते, कारण आमचे पालकच शाळेत येत नाही. हे सरांनंतर पुन्हा एकदा मी कदाचित गोष्ट व्यक्त करतो. सरांनी एक विजन तुमच्या पुढे मांडलं. सरांच्या बद्दल सांगतो की सरांचे वडील या शाळेत एक अतिशय कर्तव्य कठोर आणि विद्यार्थी प्रिय निर्णय घेणारे मुख्याध्यापक म्हणून या विद्यालयात सरांच्या वडिलांनी कामकाज केलेलं आहे. सरांनी या शाळेत शिक्षण घेतलेलं आहे आणि म्हणून या परिसराशी शाळेशी सरांची एक नाळ जुळलेली आहे. सरांनी एक विजन तुमच्या पुढे मांडलं की विद्यार्थी केंद्रित शिक्षण. आपली शाळा याही आधी विद्यार्थी केंद्रित शिक्षण देतच होती, देतच राहणार आहे. फक्त व्यक्तीपर्यंत त्याच्यात भर पडली जाते, नाविन्यता येते आणि त्या नाविन्यतेतून या ठिकाणचा विकास विद्यार्थ्यांच्या बाबतीत असलेला शैक्षणिक सामाजिक विकास घडवण्यासाठी आमच्यासारखे शिक्षक प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून, या विजनचाच एक भाग म्हणून तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की मी स्वतः अनुभवलं. यावर्षी साधारण एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये काही पालकांना माहिती सुद्धा असेल की मी या वणीच्या परिसरातील गावागावात फिरलो. आमचे माझ्यासोबत गौरवसर होते. अनेक घरांमध्ये गेलो, वाडी रस्त्यांवर गेलो, पालकांशी संवाद साधला. सगळ्या पालकांचं एकच मत होतं, त्यांचं त्यांच्या मुलाबद्दलचं स्वप्न मात्र अचाट होतं, अफाट होतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, माझा मुलगा शिकला पाहिजे. सर यासाठी काय करता येईल, यासाठी काय करता येईल. तर पालकांचा हा जो विचार आहे, पालकांची ही जी स्वप्न आहेत आपल्या मुलाबद्दलची, मुलीबद्दलची, ही स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी कुठेतरी आपली आहे. आणि ही जबाबदारी पूर्ण करत असताना आपल्याला या कामकाजामध्ये विविध प्रकारची कौशल्य असतील, विविध प्रकारचे काही उपक्रम असतील, हे राबवणं अभिप्रेत आहे. आणि त्या दृष्टीने आमचं कामकाज या जूनपासून सुरू झालेलं आहे. अनेक उपक्रम आपल्या शाळेत सुरू झाले. सरांनी त्याची थोडी त्यात माहिती त्याच्या दृष्टीने विचार करता आपल्या विद्यालयामध्ये अनेक चांगले उपक्रम हे राबवले जातात, त्याविषयीच मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. जसे यावर्षी इयत्ता 5वी ते 7वी साठी मोफत प्रवेश दिलेला आहे. तसेच 5वी आणि इयत्ता 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप केलं जातं. गरीब, होतकरू, शाळेत नियमित येणारे, अभ्यास करणारे अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून सुद्धा स्वयंस्फूर्तीने गणवेश तसेच इतर साहित्याची जेव्हा त्यांना आवश्यकता असते शिक्षक ते पुरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि पुरवित असतात. विद्यालयामध्ये सुसज्ज असे ग्रंथालय सुद्धा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचन करण्यासाठी वर्गामध्ये जेव्हा अवकाश असतो तेव्हा ग्रंथालयातील शिक्षक आहेत ते पुस्तके घेऊन जातात आणि पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी दिली जातात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलींना सायकल वाटप केले जाते. तसेच ज्या मुली जास्त अंतरावरून आणि बसने येतात त्या मुलींसाठी मोफत बस पास योजना सुद्धा आहे. त्यांना शाळेमधूनच पास वाटप आणि फॉर्म वाटप पास वाटप सर्व ती कामं केली जातात. ती कामं मीच करत असते बस पास वाटण्याचं. तसेच आपल्या विद्यालयामध्ये यावर्षी अटल लॅब यासाठी परीक्षा देणं सुरू आहे आणि या परीक्षेसाठी म्हणजे याची तयारी सुरू आहे. जर ही अटल लॅब ह्या परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयाची निवड झाली तर 40 लाख पर्यंतचं शैक्षणिक साहित्य विद्यालयाला मिळू शकते. आणि यासाठी हे काम करणारे जे शिक्षक आहेत ते वेळोवेळी व्हॉट्सअपवर काही प्रश्न असतील, काही माहिती असतील ते मागत असतात. ती माहिती, काही प्रश्न हे विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. तसेच काही पालकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग हा घ्यायचा आहे. विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था आहे. तसेच किडेकी कंपनीकडून शाळेला विज्ञान साहित्यही देण्यात आले आहे. हे साहित्य 3 लाख रुपयांचं आहे. शैक्षणिक साहित्य आहे. ती शैक्षणिक साहित्याची पेटीच आहे. शिक्षक हे वर्गात गेले की आमचे जे शिपाई मामा आहेत त्यांना सांगितलं की ते त्या पेट्या नेऊन त्या वर्गामध्ये ठेवतात आणि विद्यार्थ्यांना त्यांचं कार्ड्स वगैरे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये ते वाटप केलं जातं आणि विद्यार्थी अभ्यास करत असतात. विद्यालयामध्ये सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. शिक्षक वेळोवेळी जेव्हा तास असेल, प्रयोग असेल तेव्हा विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जातात. विद्यार्थी सर्व शैक्षणिक साहित्याची हाताळणी करतात, प्रयोग करून बसतात. इयत्ता 10वी साठी तसेच अप्रगत विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही शाळा भरण्यापूर्वी
अतिरिक्त असे जादा तास घेतले जातात. विद्यालयामध्ये भव्य असं क्रीडांगण सुद्धा आहे. यामध्ये विविध खेळ शिकवले जातात. मिनी मॅरेथॉन असेल, मोठी नाशिक मॅरेथॉन असेल किंवा इतर कबड्डी, खो खो यासारख्या स्पर्धांमध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे. मुख्याध्यापक असेच पाहिजे आणि टिकाऊ पाहिजे. एक महिन्यामध्ये आता या मीटिंगला मी या मुख्याध्यापकांना सांगेल, पुढच्या मीटिंगला दुसरा मुख्याध्यापक राहील. काय अर्थ आहे त्याला? ही व्यथा आहे, पालकांची व्यथा आहे. मी लिहून घ्या, नाही तर मी एक सांगतो, राजा भाऊ, मनोज भाऊ, राकेश भाऊ, तुम्ही सर्व पदसिद्ध आहात आणि मी मित्रत्व विसरून जाईल. मी पालक म्हणून मी सांगेल, कारण की ही कळकळ आहे. तुम्ही मुख्याध्यापक, तुम्ही या शाळेकडे लक्ष देत नाही. मुख्याध्यापक कोण येत आहे, कोण जात आहे, सर्व चालू आहे. असं कसं काय सर? जेव्हा मला सरांचं कळलेलं आहे, आल्यापासून प्रशासन काय आहे, मला आवडलेलं आहे की अशा प्रशासनाची गरज आहे. आणि चांगल्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्याला विरोध होतो. म्हणून माझं विनंती आहे, सर्व थोरात परिवार यांना विनंती आहे की आपण थोडंसं आपलं वर्गस्थ वापरावे. असे जे टिकाऊचे चांगले मुख्याध्यापक असतील शिस्तीसाठीचे, यांना कृपया आपले 2-4 वर्ष तरी इथे शाळा शिस्तीसाठी ठेवा. याचं थोडंसं आपणही थोडंसं पालकांच्या वतीने आपण थोडंसं गांभीर्याने बघावं. माझा सर, मी एक पालकांना सांगेन की मनोज भाऊ आणि आकाश भाऊ, मी तुम्हाला सांगतो राजू भाऊ की 2020 साली आपण सर्व माजी विद्यार्थी तेव्हा जादा तास भरत होते 10वीचे. सर आले त्यानंतर जादा तास भरायला ताली वाजवलीच पाहिजे. असं कोणत्याच मुख्याध्यापकांनी केलेलं नाही. जादा तास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी केले. खरोखर त्यासाठी अभिनंदन आहे त्यांचं. जर अशी व्यक्ती असं काम करत असेल तर काय नको अभिनंदन करायला आपल्याला. एकच मुख्याध्यापकांनी काही केले का उपयोग? ज्या ठिकाणी जो व्यक्ती काम करत असेल तर त्याची दाद त्याला द्यायलीच पाहिजे, त्याला दिली गेली पाहिजे. आणि काही ठिकाणी असं आहे की मग याला काय उपयोग आहे, हा करवायला त्याचे त्याचं. अहो नाही, ही कळकळ आहे. विद्यार्थ्या ग्रामीण भागातला आहे, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला भेटलं पाहिजे, मिळालं पाहिजे, ही तळमळ आहे. अजून दुसरा मुद्दा असा आहे की सरांनी सांगितलं की पालक येतात, डायरेक्ट वर्गात जातात. मी मान्य करतो, सर माझे मित्र आहेत, परंतु एक आहे, सरांना माहिती आहे सर हे ग्रामीण भाग आहे. तुम्ही आपण थोडेफार शिकलेले आहेत, काही मजूर आहेत, काम करणारे, ते डायरेक्ट येतात, सरळ डायरेक्ट घेऊन जातात. त्यांचा काही दोष विचारायचा. त्यांना काय वाटतं, माझ्या पोराच्या वर्गात सरळ निघून जाऊ आणि तिथे जाऊन बोलावं. मान्य, हा प्रोटोकॉल शाळेचा आहे, शाळेचा म्हणून मी सुद्धा मान्य करेन. परंतु जर एखादा मोर मजूर गरीब आला तो डायरेक्ट माझ्या पाल्याला मला भेटायचे, तो शाळेचा प्रोटोकॉल बघत कसं काय त्याच्या पाल्याकडे बघेल तो. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, मान्य शाळेचा प्रोटोकॉल आहे, सगळ्या ह्या गोष्टी आहेत. परंतु तुमच्याही म्हणजे पालक म्हणून त्या पालकांच्याही काही समस्या असतात, त्या समस्यांची जाणीव सुद्धा आपण करून घेतली पाहिजे. सर महत्वाचं एक असं आहे की मी आता मुद्द्यांकडे येतो. आताशी माझे मुद्दे सुरू झाले, आता सुरू झाले. आताची मी थोडंसं फंडामेंटल बोलून घेतो की मागच्या वर्षी मी सांगणार होतो सर माझं एक खंत अशी वाटते, त्यावर तुम्ही कामकाज करत असाल किंवा करावं ही अपेक्षा आहे. जे शिक्षक परमनंट आहेत त्याच शिक्षकांना शाळेची महत्वाच्या सर्व जबाबदाऱ्या देण्यात याव्या. जे शिक्षक CHP वर आहेत, जे फिक्स पेवर असतील, त्यांना मोठ्या प्रमाणावर जबाबदाऱ्या देण्यात येऊ नये. जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर पालकांच्या वतीने आम्ही अर्ज करून तुम्हाला विनंती अर्ज आम्ही देऊ आणि ते देण्याचा माझा मानस आहे. कारण की मला जाणवतंय वर्ग शिक्षकांचं पद काही फिक्स त्यांच्या लोकांना नाही, असं का मग परमनंट लोकांना असं का? म्हणजे माझं असं म्हणणं आहे, मी यावर काही बोलत नाही, त्यावर शालेय प्रशासनाने बघावं. माझा अजून एक विनंती असं आहे की 5वी ते 7वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं जर सत्र की म्हणजे शालेय व्यवस्थापनाचा नियम असा आहे की 5वी ते 7वीची 9 वाजेपासून जी शाळा असेल. आता ठीक आहे, शाळेचं व्यवस्थेचं काम चालू झालंय हे कळालं, मी आल्यानंतर बघितलंय. तर 5वी ते 7वी जर दुपार सत्र करता आलं लहान मुलांसाठी, म्हणजे दुपारचं सत्र 12:30 आणि 8वी 9वी 10वीचं सकाळचं सत्र करता आलं. याच्यामुळे कारण असं आहे, 8वी 9वी 10वीची मुलं मॅच्युअर असतात. आता पाणी पावसाचे दिवस आहेत, त्यानंतर उन्हाळा आपले हिवाळ्याचे दिवस चालू होते.
रात्र जास्त असते, उजेड कमी असतो, खेडेपाड्यावर मुलं येतात, त्यांना मी स्वतः बघतो 6 वाजेला 6:15 गाड्या घेऊन तिथे म्हणजे त्या बसची वाट बघतात अंधारामध्ये, पाण्या पावसाच्या दिवसामध्ये वाट बघतात ते. तर शालेय त्याची कमीत कमी 1 दिवसाआड स्वच्छता होईल, 1 दिवसाआड स्वच्छता होईल याकडे आपण लक्ष द्यावे किंवा लक्ष द्या. तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टींचा परामर्श मी घेतो. 2 मिनिटं तुमच्या जाती. तुम्ही सांगितलं की टाइम टेबल. मी मगाशीच बोललो होतो की इथे काय झालं ते मला बोलायचं नव्हतं, पण आता तुम्ही प्रश्न उपस्थित केल्यामुळे मी बोलतो. इथे गेले 2 वर्ष 3 वर्ष टाइम टेबल बदललेलं नव्हतं, ते मी बदललं. पण हे बोलणं म्हणजे माझ्यातला अहंकाराला मी जागा करणार असं मला वाटतं. मला प्रवीण नानांनी बोलवून सांगितलं की सर टाइम टेबल मध्ये बदल करा, आणि मला आनंद होतो तुम्हाला सांगायला. माझ्याकडे एमफिल लेडीज आहेत ह्या निकम मॅडम त्या ज्यांनी आता भाषण केलं. एमफिल एमफिल शिक्षिका स्टाफवर सापडत नाही, उच्च शिक्षित आहे, तुम्हाला माहिती का. त्यांना मी एवढंच सांगितलं की मॅडम तुम्ही जर एमफिल आहात, तुम्ही 5वी 6वी का शिकवता, तुम्हाला 10वीला यावं लागेल. त्यांनी सांगितलं सर तुम्ही सांगा मी लगेच येते. असे माझे शिक्षक आहेत. माझ्याकडे MSc BEd शिक्षिका शिक्षक आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही 5वी 6वी कडे काय करताय, 10वीला यावं लागेल. त्यांनी सांगितलं तुम्ही आजही द्या सर, आम्ही येतो. एवढेही फिक्स पैसे माझे सर्व शिक्षक शिक्षिका आहेत, त्यांना मी क्लास टीचरशिप मधून मुक्त केलेले आहे. तुमच्या माहिती करतो सांगतो. संस्थेने तुम्ही सांगण्याच्या आधीच पत्र दिलेलं होतं आम्हाला, त्या पत्रानुसार ही कार्यवाही केलेली. तुमचा दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा होता की शिष्यवृत्ती. त्याचा हा कागद आलेला आहे माझ्याकडे, तो मी देतो. जवळजवळ 80% मुलांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे. आता या शिष्यवृत्तीत तुम्ही शिक्षक असल्यामुळे तुम्हाला चांगलं माहिती आहे, शिष्यवृत्ती आता मुख्याध्यापकाकडे किंवा शाळेवर येत नाही, ती डायरेक्ट विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होते. विद्यार्थ्याचा पालक जोपर्यंत बँकेत जाऊन पासबुक भरत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही शिष्यवृत्ती आली की नाही. पालक फक्त अशी मोठी माणसं भेटली, तुमच्या हाती भेटली की एवढंच, ते फॉर्म देऊन आलो, गेल्या वर्षी दिले, 2 वर्ष झाले, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. अरे बाबा तो बँकेत जा, ती माहिती तर बघ. हा 10 वर्षापूर्वीचा काळ होता, 20 वर्षापूर्वीचा काळ होता, जेव्हा शिष्यवृत्ती शाळेकडे येते, मग मुलांना बोलून ती वाटली जायची. आता तसं राहिलेलं नाही. तुम्ही शिक्षक असल्यामुळे तुम्हाला चांगलं माहिती आहे, या बाकीच्या लोकांना सांगणं गरजेचं आहे. आता मुळातच फॉर्म भरताना बँकेला अटॅच असणारं त्याचा आधार कार्ड KYC करून त्याचं खातं उघडायला सांगितलं जातं, आणि त्या खात्यावर शिष्यवृत्ती जाते. आता शासनाचं काम कसं असतं हे तुम्हाला माहिती आहे, मी काय सांगायची गरज नाही. 3-3, 4-4 वर्षाच्या शिष्यवृत्त्या पेंडिंग आहेत. याच्याबद्दल आपण काय करणार, आपण काय करणार. माझे पत्रकार मित्र पण एखादा लेख त्याने द्यावा, शासनाला विचारावं की गेल्या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या शिष्यवृत्त्या का मिळालेल्या नाही, काय कारण, ते होण्यामागचं कारण काय. तुम्ही म्हटले 5वी ते 7वी दुपारी करा, मगाशी तुम्हीच म्हटले की पुढे अंधार पटकन पडेल. आता तुम्ही सांगा, हिवाळ्याचे दिवस इतके छोटे असतात, आपली शाळा 2 सत्रात भरते, शाळाच मुळात 5:10ला सुटते संध्याकाळी, मुलांना सोडत करत 5:20 होतात. जर 5:30 त्या मुलाला बस स्टँडवर जायला झाले तर 5:30ला अंधार पडतो, हे तुम्ही सगळे सुज्ञ नागरिक आहात, तुम्हाला माहिती. मग 5वी 6वी 7वीच्या मुलाला आम्ही 5:30ला सोडावं का, याची जबाबदारी कोण घेईल. सर्व पालक लेखी देतील ना. नाही नाही, एक मिनिट, आता तुम्ही बोलले, मी काय बोललो तुम्ही ऐकून घ्या. मुळात मुद्दा तुमचा बरोबर आहे. शासनाच्या नियमाने शाळा दुपारीच भरली पाहिजे, हे मान्य. आता 10वी करता छोटं झालेलं तुम्हाला माहिती, फेब्रुवारीमध्ये परीक्षा भरते, आता मार्चमध्ये व्हायची, आता फेब्रुवारीला सुरू. 8 महिने सुद्धा राहिलेले मुलांकडे. पण तुम्हाला सांगायला मला आनंद होतो, हे काम राकेश भाऊ असतील, स्कूल कमिटीचे सदस्य असतील,
संचालक असतील यांच्या अथक प्रयत्नाने हे काम सुरू झालं. हे काम या महिन्यात मिटणार आहे. मी आश्वासन नाही देत, पण मला सुद्धा इच्छा आहे जास्तीत जास्त दीपोळीनंतर राकेश भाऊ, राजू भाऊ, स्कूल कमिटी अध्यक्ष असणारे, सदस्य असणारे सर्वांना मी विनंती करतो, ही शाळा आपल्याला एका सत्रात आणायची आणि ही शाळा एका सत्रात आणणारच 100%. आता राहिला तुमचा प्रश्न होता की इथे मुख्याध्यापक 2 महिने 3 महिन्याचा. आता तुम्ही शिक्षक असल्यामुळे बाकीच्या लोकांना माहित नाही, तुमच्या माहितीकरता सांगतो. आपण जेव्हा भरती झालो त्यावेळेला आपलं अप्रुव्हल झालेले. ते अप्रुव्हल सगळे असणारे लोक जे आम्ही सगळे साधारण 26-27 ला रिटायर होणार आहोत. असं समजा नशिबाने मला हे 16 महिने मिळाले. आता 26, 27, 28 पर्यंत येणारे लोक हे असेच येणार आहेत. 4 महिने, 6 महिने, 3 महिने, 2 महिने, 15 वर्ष. आता त्या व्यक्तीकडनं किती अपेक्षा करायची, काय करायचं नाही. तुम्ही त्या क्षेत्रात असल्यामुळे खूप काही बोलण्यात मजा नाही. पण एक सांगतो तुम्हाला की 29-30 नंतर 100% या संस्थेच्या प्रत्येक शाळेला साधारण 3-3, 4-4 वर्षाचे मुख्याध्यापक लागतो. आता ते नियम आहे तो वयाचा, त्याला काही इलाज नाही. तुम्ही मला शाबासकी दिली, बरं वाटलं. मी इथे 4 वर्षे राहावं असं मला वाटत असलं तरी उपयोग नाही, कारण त्या नियमाने मला जावं लागणार. आता राहिला प्रश्न त्यानंतर तुम्ही विचारला की स्वच्छता करू. चांगला प्रश्न केला. मला इथे खटकायचं. मी स्वच्छतागृहाचं रजिस्टर बनवले. माझे सर्व शिक्षक डिटर्जंट कर्मचारी विचारायचे 3 वेळा स्वच्छतागृह स्वच्छ करतात. ही सोपी गोष्ट नाहीये. बोलणं सोपं आहे, कृती करणं अवघड आहे. ते पण माणसं आहे. कुठेतरी समजा माझ्या कर्मचाऱ्याने आता 10 वाजेला स्वच्छतागृह स्वच्छ केलं, खाली मुलं खेळतायत. पुढच्या 2 तासात जर खराब झाला असेल, तुम्ही तिथे गेलात आणि तुम्ही जर म्हणायला लागले की ते खराब झालं, त्याला आम्ही काय करायचं? दर 10 मिनिटाला तर धुवू शकत नाही. कुठेतरी मर्यादा आहे. याच्यात मुलांचा सुद्धा सहभाग असतो. त्यांचं पण समुपदेशन आम्ही करतो, त्यांना पण सांगतो. सर्वात महत्वाचा मोबाईलचा प्रश्न ऐरणीवर येतो. मी माझ्या सहकार्यांना सांगितलं 1 मिनिटात त्यांनी मोबाईलची हजेरी माझ्याकडे, मोबाईल जमा करण्याची हजेरी माझ्या 2 पर्यवेक्षक मोबाईल जमा करतात. आता तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला माहिती ऑनलाईन कामं किती करावं लागतात. सकाळचं ठीक आहे, 12 वाजेला सुटली मी, 12:30ला लोकांना सोडून देतो, 1:30-2 वाजेला लोक घरी जातात, ऑनलाईन कामं करू शकतात. पण माझ्या दुपारच्या लोकांनी काय करायचं? ते 10 वाजेला निघतात, 11 वाजेला शाळेत येतात, 11:30ला तास देतात, 12 पासून शाळा सुरू होते, 5:30 वाजेला मी त्यांच्या हातामध्ये मस्टर देतो आणि मग ते घरी पोहोचतात. वाजतात 7. पुरुष ठीक आहे, ते जातील, हातपाय धुतील, जेवायला बसतात. महिलांनी काय केलं? माझ्या ह्या भगिनींनी घरी जाऊन स्वयंपाक करायचा, निघताना पासून डोक्यात प्रश्न आहे, काय बनवायचं, काय करायचं, एवढं करून सगळ्यांचे मन राखून आणि मग त्या माझ्या भगिनीने ऑनलाईन काम करायचं कधी? काल शेवटी मी नानांशी बोललो, राकेश भाऊ फोन केला, म्हटलं नाना एवढी एक सवलत द्यावी लागेल. नाना म्हणजे मी नाही देणार, तुम्ही बघा. शेवटी मी डेअरिंग केली काल आणि यांच्याकडनं लेखी घेतला. यांना सांगितलं माझ्या सहकार्यांना की तुम्ही मला वर्गात मोबाईलचा थोडा जरी वापर करताना दिसले या आवारात कुठेही, तुम्ही फक्त तुमचा ऑफ तास असेल तेव्हा आणि मधल्या सुट्टीत तेही स्टाफ रूम मध्ये बसून तुमचं ऑनलाईन काम करायचं. याच्या पलीकडे जर मला दिसला तर मी कुणालाही माफ करणार नाही. मी तुमच्या माहिती करणार. आज या पालक मेळाव्यानिमित्त तुपे सरांनी भरपूर काही सूचना केलेल्या आहेत आणि त्या काही योग्य पण आहेत, आपल्याला थोडी गरज पण आहे. तर ते जसं बोलले की वर्ग शिक्षक काही कॅपेबल नसतील, काही ते आल्याला शंका या पाटील सरांनी काढली. सर प्रवीण नानांचा मला पण फोन आला होता की असं आपल्याला करावं लागेल. सर म्हटलं, त्यांना मी एक शंका पण विचारली, 1-2 शिक्षक थोडे वशिल्याचे होते. सर तुम्ही करता येईल का असं विचारलं. सर मला नाही बोलले.
आपल्याला नियम सर्वांना सारखा करावा लागेल राखील गोवन. म्हटलं ठीक आहे सर, जो तुमचं संस्थेचं क्रायटेरिया बसेल असेल तसं करा. त्यांनी तो नियम चेंज केला आणि त्या निर्णयाचं सर्वीकडून स्वागत झालं. पालकांना विनंती आहे, जरा बसा ना, 5 मिनिटात संपणार आहे सगळं. तुम्ही तुमच्या मुलांसाठी घरी वेळ इथं तो लॉट त्यांनी चेंज करून ज्या ज्या वर्गाला ज्या ज्या कॅपेबल तो शिक्षक असेल तो चेंजेस त्यांनी केलेले आहेत. त्याचं सर्व स्तरातून स्वागत पण केलेलं आहे. राहिला विषय पोषण आहाराचा. पोषण आहाराचं सर, पोषण आहार तसं उत्कृष्ट बनवता, पण जी डिश तुम्ही म्हणता मुख्याध्यापक कार्यालयात जाते ती त्यांच्यासाठी जात नाही, ती ठेवावं लागते 2 दिवस आपल्याला. का तो पोषण आहार कसा बनवलेला आहे ती 2 दिवस डिझोल्व करता येत नाही. आणि राहिला विषय तर इथून पुढे सर आम्ही पण चक्कर मारू, आम्हाला 2 शिक्षक तरी तो पोषण आहार तिथे मुलांसोबत खाताना दिसले पाहिजे. तेवढी काळजी घ्या पोषण आहाराची. आणि शाळेचं जे तुम्ही बोलले का मुलांना सकाळ थोडा वेळ द्या. एक 4-6 महिन्यामध्ये सर बोलले काय झालं, आपली दिंडोरीची जी शाळा आहे ती मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेली होती. मग संस्थेने एक निर्णय घेतला की अगोदर ती दिंडोरीची शाळा आपण हे करू. आणि त्या दिंडोरीच्या शाळेला जवळपास एक 20 कोटी रुपये खर्च आला आणि त्यांचं काम पण चालू झालंय. आता 3 लेवलला ते काम आलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं, सरचिटणीस साहेबांशी संपत अण्णा असतील, मी असेल, राजा भाऊ असतील, आम्ही एकदा जाऊन भेटून आलो. त्यांचं म्हणणं होतं दिंडोरीची शाळा थोडीशी हे होत्या, तुम्हाला सर्व त्यांनी शब्द पण दिलाय सर आपल्याला की तुम्हाला पूर्ण वर्ग करून देतो आणि तुमची शाळा 1 टप्प्यात भरून देतो. फक्त त्याला एक 6 महिने किंवा वर्ष लागेल. आपली शाळा सुरळीत वेळ चालू होईल. आणि सरांनी योग्य ते मार्गदर्शन केलंय आपल्याला. त्याचं कारण असं आहे की सर आपल्यासाठी नवीन नाहीये, सरांचं शिक्षण पण इथे झालेलं आहे आपल्या हायस्कूलला. त्यांचे वडील इथं मुख्याध्यापक होते, त्याच्यामुळे त्यांना या वडी गावाची आवड पण आहे. आणि राहिला तो जो मुख्याध्यापक तुम्ही म्हणे 4-6 महिन्यात जातात, तो आपल्या हातातला पार्क नाही, तो प्रशासकीय पार्क आहे. त्याच्यावर आम्ही चर्चा बी सरांना येण्याच्या अगोदर आम्ही असंच रिक्वेस्ट केली होती का आम्हाला मुख्याध्यापक द्या ते 4-5 वर्षाचे द्या. त्यांनी सगळी यादी चेक केली, मला सांगितलं याच्या 4 वर्ष सपोर्ट दाखवलं. म्हटलं आता किती दिवस, ते वरी सरांनी सांगितलं 1 वर्ष 2 वर्ष ते करावंच लागेल म्हणे. त्याच्यामुळे ती दिलगिरी आज पालक मेळावा पार पडला, पण याची प्रशासकीय बाब सुद्धा आहे. ती बाब असते की पालक शिक्षक संघाची स्थापना करावी लागते. पालक शिक्षक संघाची स्थापना करणं म्हणजे जे जबाबदार शिक्षक आहे, जबाबदार पालक आहे, त्यांची निवड आपल्याला करावी लागते. तर काही नावं आम्ही आमच्या परीने घेतलेली आहेत, ती नावं मी वाचून दाखवतो. जर आपल्याकडे कोणाला आक्षेप असेल किंवा कोणाला या संघामध्ये येण्याची इच्छा असेल तर त्यांनी आता त्यांचा हात वरती करून त्यांचं संपूर्ण नाव जोडून सांगावं. मी नाव वाचायला सुरुवात करतो. बघा, पालक शिक्षक संघामध्ये असं आहे की अध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, पदसिद्ध पद असतं. म्हणून आमचे मान्य मुख्याध्यापक हे पाटील डेली सर हे या संघाचे अध्यक्ष असतील. सचिव म्हणून मी स्वतःच असेल. आणि आता सदस्य म्हणून आपण चित्रलेखा योगेश वणीकर यांचं नाव घेतलेलं आहे. वणिता बाळकृष्ण गांगुर्डे, माधुरी महेश हेगडा, उमेश गिरधर आहे आणि नितीन शंकर छोटी. याच्यामध्ये उमेश गिरधर आहे हे उपाध्यक्ष म्हणून काम करतील. तर आपल्या सर्वांना हे मान्य आहे का? एक मताने सांगा. आणि जर आपल्याला कुणालाही आक्षेप असेल तर तुम्ही आत्ताही मला सांगू शकता, आपण तुमचं नाव त्या ठिकाणी टाकून देऊ. जर आक्षेप नसेल तर मला सर्व मताने होकार द्या. तुम्ही सर्वांना मान्य आहे हे नावं? ठीक आहे, मी जाहीर करतो. मग पालक शिक्षक संघाची नावं: चित्रलेखा योगेश वणीकर, वनिता बाळकृष्ण गांगुर्डे, माधुरी महेश खेळला, नितीन शंकर जोटी, दिगंबर पाटोळे, उमेश गिरेधर आहेत इत्यादी. ठीक आहे. भाऊसाहेब थोडा ही जी शिक्षण संस्था आहे तिच्या त्या रावसाहेबांचे इथे असलेले उपस्थित 3 वारसदार, आमचे मित्र राकेश भाऊ, घरी काही कामानिमित्त निघून गेलेले मनोज भाऊ व देवी मंदिराचे पण ट्रस्ट असलेले राजू भाऊ, उपस्थित सर्व गावातील मान्यवर पत्रकार बंधू, आलेले सर्व माता म्हणजे गृहचालक, पिता, घराचे मालक, या सर्वांचं, सर्व शिक्षकांचं मी या पालक मेळाव्याच्या दिनी
आपल्या सर्वांचं आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो